नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल सांबार. हे सांबार आपण 10 लोकांसाठी बनवत आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी तूर डाळ. इथे आपण 2 वाटी तूर डाळ टाकून घेतलेली आहे. तर ही तूर डाळ 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं आहे. तर आपण येथे तूर डाळीमध्ये पाणी टाकून अशा प्रकारे व्यवस्थित असे घासून ह्यामधली घाण काढणे सगळी गरजेचं आहे. तर 2-3 वेळा स्वच्छ पाणी धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत सांबारसाठी लागणारा भोपळा. हा भोपळा शिजताना टाकला सांबार खूप छान होते. भोपळा शिजला जाऊन त्यामध्ये सांबारला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे आपण इथे टाकल्यास भोपळा. तर हे तर आपण त्यासाठी लागणार आहे टोमॅटो, कांदा लांब लांब साईज चिरलेला, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसण. तर आपण येथे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपल्याला गरम पाणी लागणार आहे. त्यासाठी आपण इथे गरम पाणी तयार होण्यास ठेवलेलं आहे. तर आपण यामध्ये 2 मापटे तेल टाकून घेऊया. तर आपण सांबार बनवण्यासाठी येथे 2 मापटे तेल घेऊन गरम झालं त्यामध्ये जिरे, कढीपत्ता आणि लांब चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित असे कांद्याला भाजून घ्या. कांदा थोडासा गोल्डन झाल्यास त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण. लसूण हा व्यवस्थित असा मिक्स करून 1 मिनिट दोन्ही मिक्स व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला टमाटे टाकून 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण बारीक गॅसवरती व्यवस्थित असे मिक्स होऊ द्यायचं आहे. टमाटो व्यवस्थित शिजल्याने आपल्या वरणाला खूप छान टेस्ट येते. तर आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि आपण कुकरचे टोपण काढून हे डाळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला भोपळा इथे खूप छान शिजलेला आहे. तर आपण त्यामध्ये टाकणार 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून आपले हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण डाळीमध्ये लाल तिखट, हळद, मीठ टाकल्यामुळे आपल्या वरणाला खूप छान अशी टेस्ट येते. तर आपण इथे गरम पाणी टाकून हे डाळीचे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. तर आपले इथे टमाटा व्यवस्थित असा शिजले आहे. तर त्यामध्ये अर्धा चमचा आपण लाल तिखट आणि धने पावडर आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. तर ही मिश्रण आपण 1 मिनिटानंतर गरम झाल्यास त्यामध्ये आपण आपली डाळ टाकून हे व्यवस्थित मिश्रण गरम करून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही सांबार घट्ट पातळ करू शकता. तेथे मी थोडंसं मीडियम मध्ये ठेवलेलं आहे. जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. तर तुम्ही ते बघू शकता आपलं हे सांबार खूप छान झालेला आहे. तर ह्या सांबाराला टोमॅटोमुळे आणि भोपळ्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि सेम हे हॉटेल स्टाईलमध्ये बनलेलं आहे. तर आपल्याला ह्या सांबाराला एक 2 ते 3 मिनिट ठेवून व्यवस्थित असे गरम करून घ्यायचं आहे. सांबार गरम झाल्यानंतर हे आपले सांबार तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा.